काय सर, काय सांगाल, कशी स्थापना झाली, काय होती सुरुवात, कोणी केली, कोण लोक होते, काय सांगाल? अंधेरीचा राजा हे नाव कसं पडलं? नमस्कार. श्रेष्ठ महाराष्ट्र चॅनलचं आम्ही पहिलं अंधेरीच्या राजाच्या या दरबारामध्ये स्वागत करतो आणि सर्व जे गणेश भक्त आहेत त्यांचं देखील हार्दिक स्वागत. तुम्ही म्हटल्याप्रमाणे 1966 साली इथे अंधेरीच्या राजाची स्थापना झाली. त्यावेळी इथे सर्व कंपनीजच्या वगैरे बिल्डिंग्ज होत्या. गोल्डन टोबॅको, स्पेशल स्टील, एक्सल, त्यांचे सर्व कामगार वगैरे होते. त्यांनी ती सर्व इथे एक मंडळाची स्थापना केली 1966ला. आणि मला आठवते की आमचेच वडील वगैरे सर्व, म्हणजे मिलिंदचे वडील, तसे सर्व जुने सर्व जे होते, आणखीन बरेचसे आमचे कार्यकर्ते त्यांचे वडील वगैरे होते, त्यांनी वगैरे मिळून सर्व ती केली. आता हे सेकंड जनरेशन चालू आहे, थर्ड जनरेशन पुन्हा येईल. आता 60वं वर्ष आलेलं आहे. हां. या 60 वर्षांमध्ये एक अशी मेमरी जी तुमच्या नेहमी लक्षात आहे, ती कोणती आहे? 60वं वर्ष असं साजरं केलं आहे की जेणेकरून लोक गुजरातमधलं कष्टभंजन साळंगपूर हनुमान मंदिर आहे, त्या तिकडे लोक दर्शनाला जो कोण पोचू शकत नाही त्याचा सेम रिप्लिका देखावा आपण अंधेरीचा राजा दरबारात केला आहे, जेणेकरून इकडे येऊन ते त्याची अनुभूती करू शकतात.